तो 35 वर्ष ॲक्सिडेंट झाल्यानंतरची तिने फेस बघितली आहे की मी वॉकरवरच होते. आता मी परत ॲक्टिंग लाईनमध्ये जायचं आहे का मी डान्स करायचा आहे. मी डान्स तर कधी करू शकते नाही. इट इज अ स्किल, बट तुम्ही ते शार्पच केलं नाही स्किल तर तुम्ही म्हणजे जसं आपण म्हणतो ॲक्टिंग इज अ प्रॅक्टिस, तसं डान्स इज अ प्रॅक्टिस. कुठलीही कला ही गुरुमुखी आहे. ती अशीच आली आणि अशाच वाचलं आणि काय ते त्यातनं आली असं ते होऊ शकत नाही आहे. टेम्पररी तुम्हाला लगेच सोल्युशन मिळेल, पण गुरुमुखी कलेला सोल्युशन नाही आहे. तुम्ही गुरुच्या सान्निध्यात राहा, तो काय म्हणतो ते समजून घ्या. माझं जे उद्दिष्ट होतं संस्कृती नृत्य कला मंदिरचं की समाजापर्यंत खूप फीच्या मागे न लागता समाजापर्यंत जास्तीत जास्त कथ्थक हे पोचलं पाहिजे. गणेशाची पूर्ण जीवन चरित्र आपण नामावलीमधनं बघतो, पण त्याचा जीवनपट डान्समधनं उलगडून दाखवला, त्या अष्टपदीतनं उलगडून दाखवला तर तो मुलांना म्हणजे कथ्थक नर्तकांना तसंच अभ्यासकांना त्याचा काहीतरी उपयोग होईल. आणि दृकश्राव्य कलेतनं आपण जेव्हा कुठली पण गोष्ट मांडतो तेव्हा ती इथे पोचते. नाही तर किती वेळ तू असं साहित्य ऐकत बसणार आहेस, व्हिज्युअलाइज किती वेळ माणूस करणार. प्रत्येक कलाकारच घडला असता. रुपालीताई आणि दिशाताई, तुम्हा दोघांचं स्पेल द टीव्ही सरतापेजमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. वी आर व्हेरी एक्सायटेड टू हॅव दिस कॉन्व्हर्सेशन विथ यू गाईज. ॲक्च्युली आणि आज आमच्याकडे म्हणजे तुमच्यासारखे असे सेलिब्रिटी आले जे खूप अनेक वर्ष, मला वाटतं 30 वर्षांपासून रुपालीताई तुझा क्लास आहे आणि अनेक वर्ष तू अनेक विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. तर हा प्रवास तू कसा, म्हणजे ही जर्नी करताना काय होतं डोक्यामध्ये किंवा मनात काय विचार होते? खरं म्हणजे हा प्रवास जो होता ना तो माझा एकदम अचानक सुरू झालेला आहे. पहिल्यांदी मला कथ्थक शिकायचं होतं, पण ते शिकण्यापुरतं मर्यादित राहील किंवा माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी देवजी किंवा तालमणी पंडित मुकुंदराज देवजी त्यांच्या कार्यक्रमातनं मी परफॉर्म करू शकेल. आणि मेन माझं मोटिव्ह म्हणजे ध्येय होतं की मी ॲक्टिंगमध्येच काहीतरी करावं. त्या पद्धतीने मी ॲक्ट्रेस म्हणून घडत पण होते, कारण माझे बाबा चंद्रकांत वैद्य हे स्वतः खूप सुंदर ॲक्टर होते आहेत, पण आता वयाप्रमाणे ते काम करत नाही. त्यामुळे त्यांचं लहानपणीपासूनचं व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यात इतकं बसलं होतं की मला असं वाटत होतं की नाही, मी ॲक्ट्रेसच होणार. आणि हां, ॲक्टिंगसाठी आवश्यक आपल्याला नृत्य आलं पाहिजे, साहित्याचं वाचन असलं पाहिजे, म्हणून आर्ट्स घेतलं. तर अशा माझा मोटिव्ह होता की आपण ॲक्ट्रेस व्हायचं, आणि त्या पद्धतीने माझी पावलं चालली पण होती. आणि कथ्थक शिकता शिकता पुढे ॲक्टिंगचं चालू होतं काम. पण एकदा अशी वेळ आली की लग्न ठरलं. अभिनेता श्रीकांत देसाई यांच्याशी जन्मगाठ म्हणजे लग्नाची गाठ बांधली गेली आणि आम्ही दोघांनी पण ॲक्टिंगमध्ये तसा प्रवास सुरू ठेवला. मग दिशाचं आगमन झालं. मग दिशा 5 वर्षाची होईपर्यंत मी निवेदिका, डबिंग आर्टिस्ट किंवा ॲक्ट्रेस म्हणून काम करतच होते. मग तेव्हा त्या प्रवासामध्ये असं झालं की कथ्थकचं काम जास्त व्हायला लागलं. मग क्लासेस पण वाढायला लागले. मग हिचा सांभाळ करताना जरी सासूबाई सासरे खूप म्हणजे सपोर्टिव्ह, मी म्हणेन की काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून मला लग्न झाल्यानंतरचे आई बाबा पण इतकेच पाठबळ माझं वाढवणारे होते. आणि त्यामुळे मग असं झालं की कितीही पण त्यांच्यावर टाकायचं, काहीतरी आपली जबाबदारी असते मूल घडवताना. मग आम्ही दोघांनी विचार केला आणि माझी ती ॲक्टिंगची साईड थोडी बंद करायचं ठरवलं आणि हिच्यावर फोकस करायचं ठरवलं. मजेत म्हणतो आम्ही की दिशामुळे मला वेगळीच दिशा मिळाली की ज्याच्यामुळे एक अभिनेत्री, मग कथ्थक नृत्यांगना, मग प्रोफेशनली परफॉर्मर, त्याच्यानंतर मग एक अभ्यासक आणि शिक्षक, गुरु, आणि मग संगीताचार्य अर्थात डॉक्टरेट पदवी, हा इथपर्यंतचा प्रवास माझा झाला. आणि आता फायनली टॉप ग्रेडेड आर्टिस्ट भारत सरकार प्रसार भारतीची मी झाली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ग्रेट. त्यामुळे मग त्याच्यातनं असं झालं की मग क्लास सुरू करू. मग दिशाचा प्रवास पण मला वाटतं वयाच्या 2.5 वर्षी सुरू झाला की तिला सांगायचं मी की दिशा तू येऊ नकोस क्लासमध्ये, तुला मी नंतर शिकवीन. पण ती आजोबांशी भांडून छोटी बॅग घेऊन पाण्याची बॉटल, मग आई मला घुंगरू देत नाही, सगळ्यांना घुंगरू बांधते, मला देत नाही, इथपासून सुरुवात झाली. आणि मग 2.5 वर्षी तिने शेवटी सुरूच केला डान्स. म्हणजे मी तिला काही तिची वेगळी पूजा केली नाही, काही नाही. कॉमन जशा मुली उभ्या राहतात तशी ती उभी राहायची येऊन. फक्त तिने स्वतःचं स्थान तेव्हाच निर्माण केलं होतं, ती सेंटरला येऊन उभी राहायची. किती पण मोठ्या काय असू दे, ती तेवढीशी चिंटू 2.5 वर्षाची, पण ती सेंटरला येऊन उभी राहायची. आणि मग तिच्याकडे लक्ष दिलं नाही की सगळा कंप्लेंट बॉक्स वरती ओपन व्हायचा. आई 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 म्हणजे सासूबाईंकडे.
हे सेंटरला येऊन उभं राहणं काय म्हणजे? मला एक असं रॅन्डमली आठवतं, आता मला इतकं लहानपणीचं काही आठवत नाही आहे, पण आय थिंक पहिली दुसरीत वगैरे असेल मी, आणि फर्स्ट एक्झाम झाली, सेकंड एक्झाम झाली, आणि ते सेंटरला उभं राहायचं ते मला आठवतं आहे. कारण आय थिंक बाकीच्या सगळ्या मुली 5th 6th एक्झामच्या होत्या, म्हणजे इंटरमिजिएट लेवलच्या होत्या, इंटरमिडिएट लेवलच्या होत्या, आणि त्याच्यानंतर मी लेट आले क्लासला, आणि अशीच येऊन मी सेंटरला उभी राहून त्यांच्यासोबत आटगून करायला लागले. ते मला आठवत आहे. तर हे का होतं मला माहिती नाही, बट प्रोबेबली कारण ते लहानपणी ती स्वतःहूनच जाऊन उभी राहिली ना, तो पहिली तिने जे स्थान पकडलं, सगळ्या मुली उभ्या आहेत आणि आई मला क्लासला उभी करत नाहीये, तर तिने स्वतःचं स्वतः येऊन, तिला जसा कळला होता इतक्या दिवस बघून नमस्कार, तसा स्वतःचा स्वतः नमस्कार केला. सगळ्या ताया करतात, आईला नमस्कार केला, बाप्पाला नमस्कार केला आणि उभी राहिली. क्या बात आहे. मस्त. सो म्हणजे बेसिकली संस्कृती नृत्यकला मंच, तिथली गुरु आणि घरी असणारी दिशाची आई. तर आधी मला वाटतं तिने सांगावं, आता उलट करूया. अच्छा. की दिशाची आई पहिल्यांदी, मग तिला नकळत तिने ॲक्सेप्ट केलेला गुरु होता. हो. पण आधी तिची आई, आता आई म्हटलं की आई बाबा हे आपले गुरु असतातच, अगदी. त्यामुळे तेव्हा पण ते वय नसतं की हे आपल्याला, म्हणजे कन्सेप्ट वाईज आई वडील आपले पहिले गुरु. 2.5 वर्ष हे वर्ष असं हे नाही की बाबा समजेल लोकांना किंवा मुलांना. बरोबर. तर आता तिला कळत आहे, तर तिने मला वाटतं ह्या प्रश्नाचं तिने आधी उत्तर द्यावं. क्या बात. मला असं आधी तर मी त्या दृष्टीने बघितलंच नव्हतं की आई माझी गुरु आहे, कारण मला नव्हतं कळत. आणि पण तेव्हा जेव्हापासून ती जर्नी सुरू झाली, बट दॅट जर्नी स्टार्टेड फ्रॉम हर वुम्ब असं मला वाटतं. म्हणजे दॅट डिडंट स्टार्ट आउटसाइड इन द वर्ल्ड, इट स्टार्टेड फ्रॉम इनसाइड, बिकॉज ते सगळं ती शिकत होती. आणि मग त्याच एन्व्हायरमेंटमध्ये प्रोबेबली 9व्या महिन्यापर्यंत तू क्लास घेत होतीस ना. सो कथ्थक आईनी सोडलेलं नव्हतं, कारण काय की अरे प्रेग्नेंट आहे वगैरे, शी वॉज स्टील डान्सिंग. त्याच्यामुळे ती म्हणजे पोटात बाळ असताना आई- सुद्धा हो. शी वॉज परफॉर्मिंग अँड डान्सिंग. 5व्या महिन्यापर्यंत मी त्या तागदीन करत होते आदेश बरोबर, आदेश बांदेकर. हां, हां. तर जेव्हा असं थोडंसं ते स्क्रीनला डिस्टर्बिंग व्हायला लागलं, मग तेव्हा मी ब्रेक घेतला होता. मग तेव्हा 5व्या महिन्यापर्यंत ते ॲक्टिंगचं असं चालू होतं, सगळंच चालू होतं. आणि मग शेवटचे मात्र ते 4 महिन्याचे होते, तेव्हा प्रॉपर डान्स क्लास चालू होता. अच्छा. आणि परीक्षा पण त्यानंतर, त्या सुमारच परीक्षा असतात आपल्या क्लासच्या. बरोबर. तर हिच्या जन्मानंतर 40व्या दिवशी परीक्षा पण होती. म्हणजे अगदी छोटी बाळ असताना आईकडे माझ्या फोटो एक आहे की असं ती माझ्या मांडीत आहे, इकडे तबलजी बसली आहेत, आमच्या आईकडे एक डॉगी होता सोनी म्हणून पॉमेरियन, ती बाजूला आहे आणि मुली नाचतायत. असा बाबाने एक आमचा एकदम छान छायाचित्र त्यांनी टिपलेलं होतं, तो क्षण टिपलेला होता. आणि ती एवढीशी चिंटू होती आणि मी आपलं असं तत 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 तिकदा दिदी अगं इकडे हात करा असं वगैरे ते चालू होतं. आणि ते मस्त झोपली होती, शांत झोपली होती त्या तेव्हापासून सगळ्या काही रिदममध्ये. ती सवय काम झाली. इन किओस वाला जो सीन होता. So मला असं वाटतं ती जर्नी माझी आधीच सुरू झाली होती बिफोर आय एंटर्ड इन टू दिस वर्ल्ड. कारण आर्टिस्ट घर म्हटल्यामुळे तेच शब्द, म्हणजे मे बी डान्सचे कथ्थकचे शब्द किंवा आईबाबांचं जे डिस्कशन्स होत असतील त्यावेळेला ॲक्टिंग रिलेटेड, फिल्म लाईन रिलेटेड, ते सगळे मी तर ऐकतच होते ना आतून. सो माझी जर्नी तेव्हा सुरू झाली होती. आणि आय थिंक तीच जर्नी मला जेव्हा कळायला लागलं आणि मी हातपाय चालवायला लागले, तेव्हा ती माझ्या ॲक्शन्समधून पोर्ट्रे होत गेली असं मला वाटतं. आणि मग आई आणि माझं नात्यासारखंच ग्रो झालं ना, की आईने एक कधी गुरु ओरडलं? शिष्याप्रमाणे. ते तर ऑलवेज ओरडते, ती अजून सुद्धा मला ओरडते. सो ते म्हणजे घरी जे असतं तेच आमचं क्लासमध्ये असतं, आणि तेच आमचं प्रोग्रामच्या आधी असतं, आणि तेच आमचं ट्रॅव्हलिंगमध्ये पण असतं. म्हणजे जेव्हा आम्ही स्टेजवर जातो किंवा मी एकत्र स्टेजवर जातो, तेव्हा कुठे असं मला होतं की हां ह्या माझ्या गुरु आहेत आणि ह्या आहेत. पण अदरवाईज बॅक स्टेज, तू ही पिन लावलीस का, तू ती पिन लावलीस का, तू हे घेतलंस का. आणि जेव्हा ती माझ्यासोबत असते तेव्हा हां, सो यू कॅन रिलेट. सो जेव्हा ती माझ्या बरोबर असते किंवा माझा कुठला तरी परफॉर्मन्स आहे आणि ती माझ्या बरोबर आहे, तेव्हा मी तर अजिबातच बघत नाही की मला काय न्यायचं आहे परफॉर्मन्सला. बिकॉज तिचं असं असतं की ती एवढी पर्टिक्युलर आहे आणि जी मी नाही आहे. अच्छा. त्याच्यामुळे पहिलं ते ती एवढी पर्टिक्युलर आहे माझ्याबद्दल की हे जनरल इन लाईफ सुद्धा, म्हणजे असं नाही साईड आहे कसा आला. जनरल इन लाईफ सुद्धा. सो असं झालं की कुठलाही परफॉर्मन्स असतो तर ती आधीच सगळं पॅकिंग करून ठेवते आणि माझं लास्ट मिनिट असतं. अच्छा. सो तो खूप ऑलवेज मी ओरडा खाते प्लॅनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी की असं नाही, असं करायला पाहिजे, तू असा विचार करायला पाहिजेस, तसं.
सो ते आई आणि मुलगीचं आणि ती कधी एवढी शांत असते. आणि मी खूप शांत असते. हा म्हणजे ती पॅनिक काय असते करणार ना तू? की आणि मी खूप नाही शांत म्हणजे असते. शांतच असते ती. पिन घेतली का आणि काय गळ्यातलं घेतलं का आणि नाही घेतलं का. मला माहिती आहे तू भरलेलं आहे सगळं. आणि कॉन्फिडन्स कुठून येतो तुला? कारण आणि लहानपणीपासून तीच माझी बॅग भरते अच्छा. आणि तीच माझी बॅग अनपॅक पण करते. ओके. सो ती मला म्हणते की माझ्या नंतर म्हणजे पुढे जेव्हा कुठेही जाशील तू लाईफमध्ये तर असं नको व्हायला की तू मला फोन करून बोलवशील का आता आवरायला गेलं. तुम्ही दोघं आत्ता आपला क्लास आहे तो सांभाळताय राईट. तर मग तुम्ही दोघं हे जेव्हा करत असाल तेव्हा कॉर्डिनेट कसं करता. म्हणजे एक कधीतरी येतही असेल ताईचं की आपण असं काहीतरी वेगळं करून बघूया किंवा काही डिफरन्सेस थोडंसं कसं आहे, तुला मैत्री तू थोडे दिवस का होईना आपल्याकडे शिकली आहेस, त्यामुळे तुला जरा कथ्थकचे एथिक्स किंवा गुरु शिष्याचे एथिक्स हे थोडेसे माहिती आहेत. ॲज अन गुरु म्हणजे आई म्हणून गुरु आता मी जरा बाजूला ठेवते, मी कथ्थकची गुरु म्हणून तिच्याबद्दल बोलते की कुठल्याही गुरुला ना एक शिष्याला घडवल्यानंतर म्हणजे साम दाम दंड भेद हे जे आपली तत्व आहे त्या दृष्टीने शिष्याला घडवल्यानंतर शिष्याकडनं काहीतरी अपेक्षा असतात. मग माझी मुलगी आहे म्हणून माझी असं नाही म्हणत आहे, कुठल्याही मुलीकडनं अपेक्षा असतात. मग त्या अपेक्षा ती करते का नाही पूर्ण ह्याच्यासाठी तिची नकळत टेस्ट होते. त्याच्यामुळे परिस्थितीप्रमाणे तिला गायडन्स नाही मिळत किंवा कुठल्या शिष्याला गायडन्स मिळत नाही. आपण एखादी जबाबदारी घातली, समजा आता आपल्याकडे महोत्सव आहे, कलामंजरी महोत्सव आपण जो साजरा करतो तो महोत्सव आहे. एखाद्याला आपण सांगितलं की ही सगळी बॅकस्टेजची जबाबदारी तुझी आहे. त्यांनी काही प्रश्न विचारले की ताई ह्याच्यात अडचण येऊ शकते कसं करू, तर आपण गाईड करतो. पण हीच त्यांची शिक्षणाची एक पायरी वरती जाण्याचे चान्स असतात की तुम्हाला स्वतःहून शिकायला काय काय लागतात कलाकार म्हणून गोष्टी. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र क्लास घेतो तेव्हा हे एथिक्स पहिले पाळतो की जर ती काहीतरी सांगत असेल तर मी त्याच्यामध्ये बोलायला जात नाही. तिचा विचार पण मी ऐकून घेते, कारण नवीन पिढीबरोबर जाणं, प्रवाहाबरोबर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. जसं आमच्या वेळेला मीडिया हे फार मला आठवत नाही की मी रोज रील टाकली आहेत, म्हणजे नव्हतंच राहतं काही. पण आता काळाप्रमाणे ह्यांना या गोष्टी करायला लागतात, नवीन त्यात पण त्यांना शिकायला लागतं आणि ते आपण पण समजून घेतलं पाहिजे. हा मीडियाचा एक तिचा विचार मी फॉलो करते आणि मला अभिमान वाटतो की आपण जेव्हा शिष्याकडनं काहीतरी शिकतो तेव्हा आपण एक गुरु म्हणून घडलेलो असतो किंवा शिक्षक म्हणून घडताना त्या गोष्टी पण आत्ता आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. ते मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करायला लागतं. किंवा मी शिकवत असेल किंवा माझे काही प्लॅन्स असतील आमच्या बॅचेसच्या बाबतीत किंवा क्लासच्या कार्यक्रमाच्या बाबतीत किंवा काही पुढची विजन्स असतील तर त्यामध्ये ती पण पडत नाही. ती म्हणजे आईचं होऊ दे, मग आईचं आधी म्हणणं पूर्ण ऐकू दे. कारण असे शिष्य मिळणं हल्ली कठीण झालं आहे. हल्ली काय झालं आहे की आत्ता मी घडले, मी 5 वर्ष शिकले, 5 परीक्षा दिल्या, मी पूर्ण घडली आहे. हाच विचार हल्ली मुलींच्या मनात येतो. असा शिष्य घडतच नाही. पण टचवूड माझ्या क्लासमध्ये हा प्रकार नाही आहे. मुली तितक्या समंजस आहेत, मी जसं सांगीन तसं घडत आहेत आणि इमाने इतबारी त्यांची प्रोफेशन सांभाळून या सगळ्या गोष्टी त्या करत आहेत. त्याच्यामुळे आम्ही मॅनेज करताना क्लास घेताना क्लाससारखं घेतो. पण काही गोष्टी समोर मैत्री जशा येतात ना की आता ह्या मुलींचा पॅटर्न कसा आहे, ह्यांना कसं शिकवलं पाहिजे, ह्या कुठल्या अपब्रिंगिंगमधनं आलेल्या आहेत किंवा त्यांची धावपळ काय चालली आहे जीवनात, हा सगळा त्यांचा सायकोलॉजिकल विचार करून आम्हाला बॅचेस घ्याव्या लागतात. त्यामुळे आता ह्या ज्या आर्ट फील्डमध्ये म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की कुठलीही कला ही गुरुमुखी आहे. ती अशीच आली आणि असंच वाचलं आणि काय ते AI त्यातनं आली असं ते होऊ शकत नाही आहे. टेम्पररी तुम्हाला लगेच सोल्युशन मिळेल, पण गुरुमुखी कलेला सोल्युशन नाही आहे. तुम्ही गुरुच्या सान्निध्यात राहा, तो काय म्हणतो ते समजून घ्या आणि पुढे जात राहा, असा तो प्रकार असल्यामुळे अजून तरी आपल्या क्लासमध्ये कथ्थकच्या बाबतीत मी सांगेन की अजून त्या मुली त्या सातत्याने घडत आहेत आणि हिने टेक ओव्हर घेतलेला आहे डेफिनेटली. आपली जो कथ्थकचा महत्त्वाचा प्रवास माझ्या आयुष्यातला घडलेला की कथ्थक नृत्यशैली ती श्री गणेशाचे अधिष्ठान ह्या विषयावर मी जे PhD केली, गांधर्व महाविद्यालयाचं संगीताचार्य केलं, त्याच्यावर मी लिखाण केलं आणि त्या सबमिशनमधनं एक सुंदर माझ्याच रचनांचं एक सुंदर काय म्हणतो संग्रह तयार झाला. मग आमचा दोघींचा असा विचार झाला की आता हा संग्रह नुसता PhDच्या थिसिसमध्ये राहणार, पुढे त्याचं काय होणार. So we converted that into a गणेश बॅले ओके. जो तिने
नृत्याधिष्ठान गणेश ह्या नावाचा आपण बॅले केला. मग त्याच्यासाठी आमचे गुरु आहेत त्यांचा सल्ला घेतला. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजात ते ध्वनिमुद्रित केलं आणि असं सगळं करून मग परत तोच प्रश्न आला की आता ध्वनिमुद्रित केलं पुढे. मग परत आमच्या दोघींचं असं की नाही, मग आता ते स्टेजवर जाऊ दे तर लोकांपर्यंत पोचेल. मग तेवढ्यात माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी देवजी म्हणाला की नुसतं ते पुस्तकात घालू नकोस, नुसतं ध्वनिमुद्रित केल्यास पुढे 11 प्रयोग माझ्यासाठी कर. आणि मग त्यांच्यासाठी म्हणून आम्ही 11 प्रयोग केले. आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला मी असं एक मोठं पाऊल किंवा निर्धार केला होता की आता ही ज्या रचना आहेत ह्या नृत्याधिष्ठांमधल्या त्या सगळ्या दिशांनीच कोरिओग्राफ करायच्या. वाव. त्यामुळे मला असं खूप छान फील येत होतं की गुरुकडनं शिष्याकडे आणि शिष्याकडनं माझं जे उद्दिष्ट होतं संस्कृती नृत्य कला मंदिरचं की समाजापर्यंत खूप फीच्या मागे न लागता समाजापर्यंत जास्तीत जास्त कथ्थक हे पोचलं पाहिजे. त्यासाठी जो माझा प्रयत्न होता त्याला अजून एक सबळ हातभार लागला म्हणेन मी. आणि आपला गणपती बाप्पा हा फक्त धार्मिक कार्यात आपण पहिलं नाव घेतो, देवाचं बाप्पाचं नाव घेतो तिथपर्यंत न राहता किंवा गणेश उत्सव साजरा फक्त आपण करतो तिथपर्यंत न राहता त्याची जी हिस्ट्री आहे ते जे अध्यात्म आहे किंवा अध्यात्म आणि कथ्थक ह्याची सांगड म्हटलं मला योग्य व्यक्ती वाटली ती म्हणजे दिशा. आणि म्हणून मी दिशाला सांगितलं की तू दिग्दर्शन करायचं, नृत्य दिग्दर्शन. बाकी आवश्यक वाटेल तिथे मी तुला मदत करीन. पण 90% तिने तिचंच केलं होतं. 10% मी तिला थोडीशी मदत केली होती पण तो वाटा छोटा होता. पण ते तो गायडन्स पण महत्त्वाचा असतो. नुसतं कारण त्या सगळ्याच ज्या त्यांनी रचना लिहिल्या होत्या त्या कठीण होत्या. म्हणजे तुम्ही वाचताय वेगळं पण ते वाचून तुम्ही जेव्हा त्या शब्दांना 3D पद्धतीने स्टेजवर जेव्हा आणायचा विचार करता, व्हिज्युअली त्याला दाखवायचा, म्हणजे तुम्ही जे वाचलंय ते तुम्ही इमॅजिन करताय आणि ते इमॅजिनेशन तुम्ही जेव्हा 3D आणता तर ते 3D लोकांपर्यंत पोचेल का हा विचार जो माझ्या डोक्यात चालू होता दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे ते कठीण होतं माझ्याकरता. एवढे शब्द, मूरजाधिपती कसं दाखवायचं, मग तोच शब्द एखादा शब्द मला जर सोलो डान्सरकडून काढून घ्यायचा असेल तर तो मी कसा दाखवणार, आणि त्या शब्दाचा फील जर मला ग्रुपमधून दाखवायचा असेल तर मग मी तो कसा दाखवणार. सो कोरिओग्राफिकली मला खूप त्याच्यात स्टडी करावा लागला. सगळ्यात कठीण तिला गेलं असणार ते गणेश अष्टपदी मी लिहिली. म्हणजे गणेश अष्टकं आहेत किंवा अष्टपदी गणेशावरची मला कुठे दिसली नव्हती माझ्या अभ्यासात. तर ती जेव्हा मी तिला दिली तर माझा नेहमी त्या लिखाणाचा हा एक भाग असायचा तेव्हा विचार करण्याचा की गणेशाची पूर्ण जीवन चरित्र आपण नामावलीमधनं बघतो पण त्याचा जीवनपट डान्समधनं उलगडून दाखवला, त्या अष्टपदीतनं उलगडून दाखवला तर तो मुलांना म्हणजे कथ्थक नर्तकांना तसंच अभ्यासकांना त्याचा काहीतरी उपयोग होईल. आणि दृकश्राव्य कलेतनं आपण जेव्हा कुठली पण गोष्ट मांडतो तेव्हा ती इथे पोचते. नाही तर किती वेळ तू असं साहित्य ऐकत बसणार आहेस, व्हिज्युअलाइज किती वेळ माणूस करणार, प्रत्येक मग कलाकारच घडला असता भूतलावर. मग त्या विचाराने अष्टपदी जी तयार झाली ना ती म्हणजे रोज मी म्हणजे ध्यास घेतला होता की नाही ह्या तारखेपर्यंत आपली अष्टपदी व्हायला पाहिजे जेव्हा कधी थिसिस लिहित होते तेव्हा. आणि मग गच्चीत फेऱ्या मारता मारता मी त्या गोष्टी विचार करत करत तेव्हा बरोबर त्या पिरियडला ते सुचायचं. पहाटे त्याचे डोक्यात विचार सुरू व्हायचे झोप संपत असताना, म्हणजे पहाटे 5 वाजता. मग गच्चीतले ते 15 मिनटं आणि खाली येऊन लगेच ते लिहिणं. आणि खूप सुंदर अष्टपदी म्हणजे घडली ती. आणि ते मी म्हटलं तसं की बाप्पाच्या आशीर्वादाने, दुसरं काही नाही. कारण PhD करताना तेव्हा आपला कोविडचा पिरियड आला होता आणि जसा पास झाला विषय आणि कोविड आला त्यामुळे काहीच सोर्स उरला नाही अभ्यास करायचा. सगळं लायब्रऱ्या बंद, सगळी वाटच लागली होती. मग मी तेव्हा मला एक दिवस मी म्हणजे अक्षरशः मनात ह्या विचाराने झोपले की अरे बाबा तुझा विषय मी मांडतीये माझ्या कुवतीने, ते माझ्या बस की बात नाहीच आहे खरं म्हणजे. पण माझा प्रांजळ प्रयत्न आहे की हे 4 लोकांसमोर श्री गणेशाचं जीवनकोश नृत्याद्वारे संगीताद्वारे यावा, फक्त वर्णनात्मक न राहता तो दृश्यात्मक व्हावा. तर म्हटलं काय माझं चुकतंय, का मला तू सुचवत नाहीस, एकही ओळ मला सुचत नाही आहे. आणि त्यात कोविड, लायब्रऱ्या बंद, पुस्तकं अवेलेबल नाहीत, बाईंपर्यंत मी माझ्या गुरूंपर्यंत पोचू शकत नाही आहे डिस्कशनसाठी. गुरु किती महत्त्वाचा असतो, गुरुशिवाय काहीही पान हलवू शकत नाही जगात कुठेच. आणि मग
असं झालं. आणि त्या दिवशी मला आठवतं 5 वाजता पहाटे इतकं म्हणजे धूम्रवर्ण म्हणतात ती आकृती जेव्हा मला दिसली आणि मी घाबरून उठले, म्हणजे हाच गणपती होता असं प्रचंड टेन्शनमध्ये मी उठले त्यावेळेला. आणि त्या दिवसापासनं एकही दिवस माझा फुकट गेला नाही आहे की मी सतत त्यावर काहीतरी काम करते किंवा तो माझ्याकडनं करवून घेतोय, मी एवढं म्हणेन. आणि त्याच्यानंतर तो थिसिसची सुरुवात झाली आणि मग तो पूर्ण झाला. त्यामुळे धूम्रवर्णाचं मला अनुभूती, मला दर्शन, मला ह्याच्यावर विश्वास फार पूर्वी नसायचा की ह्यांना कसं काय दर्शन होतं. म्हणजे मी अध्यात्मातली एवढी नाही आहे, पण नेहमी आपण जसं शुभंकरोती म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, काही आपले रिच्युअल्स आपण पाळतो, पण असा साक्षात्कार होतो वगैरे असं जे लोक म्हणायचे त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. आणि तो जो धूम्रवर्ण मला आकृती दिसली त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झालाय, तो सुरू झालाय. आणि त्या जर्नीमधली इम्पॉर्टंट व्यक्ती, सोल आय कॅन से, दॅट वॉज अवर डॉग डॉना. सो ती 15 वर्ष तर आमच्याकडे होतीच. आणि कोविडचा जो पिरियड होता तेव्हा बाबांना पण हार्ट अटॅक आला होता. मग डॉना आजारी होती, डॉनाला ट्युमर झाला होता. आणि त्या ट्युमर करता, आणि मी 4th इयरमध्ये होते ना, मी फायनल इयरमध्ये होते कॉलेजच्या. सो आम्ही सगळंच सांभाळून, बाबा काय, डॉना काय, मग आईच्या PhDचं मग विचार, कोविड आणि त्यात कोविड, आणि असं सगळं सांभाळून आम्ही असे मतलब शी वॉज डीलिंग विथ अ लॉट ऑफ थिंग्स, बिकॉज माझा पण अभ्यास होता तसं. तो जो एक फेज होती ना, दॅट वॉज डिफिकल्ट फॉर एव्हरी वन, पण डिफिकल्ट टू डील विथ मेंटली. कारण डॉनाचं आयुष्य पुढे म्हणजे चालू राहणारच नव्हतं. प्रोबली काही महिनेच ती आमच्यासोबत होती. सो एक तो बॅक ऑफ द माइंड ते, मग तिचं ट्युमरचं, मग तिला सांभाळणं, मग हे जास्त मॅक्सिमम आईनी केलं वेन आय वॉज इन दॅट कॉलेजच्या फेजमध्ये. जेव्हा कॉलेजची फेज संपली आणि मग मी ऑफिसला जायला लागले, तेव्हापासून मला जास्त रिअलाईज व्हायला लागलं की आता डोना नाही आहे आपल्यासोबत, ह्याच्या पुढे आता म्हणजे नसणार आहे. तर मग दॅट 3 months आम्ही म्हटलं की नाही, डोनालाच वेळ द्यायचा आहे. सो आय थिंक जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आणि क्लासच्या मुलींनी खूप आणि support क्लासच्या केला, मुलींनी खूप parents आणि सपोर्ट केला. मुलींनी की ताई तू नको येऊस, कारण तुझं लिखाण पण राहत आहे. आणि मी आणि तिने डोनाला प्रॉमिस केलं होतं. लिखाणाचं पूर्ण श्रेय मी ते पूर्णत्वाला जाण्याचं श्रेय जे आहे ते फक्त डोनालाच देईन मी. जरी ते श्वान असलं, जरी कुत्रा असला लोकांच्यासाठी, तरी ती तिच्या शेजारी बसून मी लिहित होते अष्टपदी, ध्रुपद. दिशाला मी त्याशी सांगत होते की संगीताची 8 तत्व, अष्टतत्व मला जी वाचनात आली ती मी सांगते. तमीज, तालीम, तमन्ना, तपस्या, तजुर्बा, तयारी, तहजीब आणि तकदीर. हा तर त्यांचा तकदीर हा पार्ट शेवटी त्याने सांगितलं होता, फ्युचर. आम्ही साधना करतो, साधना म्हणतो की आपण रियाज करतोय किंवा आपण जेव्हा परफॉर्मन्ससाठी आपण प्रॅक्टिस करतोय ती वेगळी असते. रियाज हा स्वतःच्या मनातून स्वतःच्या कथ्थकच्या आत्म्याला अभ्यास कसा द्यायचा त्याच्यावर शांतपणे काम करायची गोष्ट आहे. आणि साधना ही तर मी म्हणेन की आपलं निश्चित जे ध्येय असतं एखादं, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे माहिती आहे, आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणं म्हणजे साधना. तर आता हा माझा विचार आहे की कसं कसं पुढे जायला होतं कलाकार म्हणून. तर अशा काही काही गोष्टी या डायरीत छान छान टिपलेल्या असतात, त्यामुळे तिला सांगायचा प्रयत्न करत असते ऑलवेज. कारण मीडियामुळे आपल्याला हे कधीही कुठेही झोपेत ड्राईव्ह करताना काही कधी ऐकवायचं असेल किंवा काही असं असतं की तिचा आईला विषय मला वेगळाच काहीतरी चाललेला असतो. सांगायचं असेल, तर ती अशा सिच्युएशनला मला सांगते जिथून मी बाहेर जाऊच शकत नाही. म्हणजे म्हणजे गाडी चालवताना बेल्ट लावलेला असतो आणि मी उतरून जाऊच शकत नाही. त्याच्यामुळे ती तेव्हाच असे विषय काढते जेव्हा मी काही पळ काढू शकत नाही तिच्यापासून आणि मला ऐकायचं असतं आणि तिला असं वाटतं की मी ऐकावं ती गोष्ट, म्हणजे ऐकावी ती गोष्ट. गाणी पण बंद, गाणी बंद, आवाज बंद, स्तोत्र म्हणून झाल्यावर मला जरा बोलायचं तुझ्याशी. हे वाक्य आल्यावर माझं असं होतं की ठीक आहे, कधी येत आहे कधी येतोय. उबर पण नाही, उबरमध्ये मी फोनवर बोलू शकते. आधी तो फोन बंद कर आणि माझं ऐक, मला काय बोलायचं.
हे मैत्रिणीचं आणि माझं पण होतं, बरेचदा असं होतं की मला पण तिच्याशी खूप गप्पा मारायच्या असतात, पण तिचं आपलं स्केड्यूल असतात, ही मुलं कॉलेजला जाणारी आहे, मी पण वर्किंग आहे, त्यामुळे मध्येच असं माझं पण असतं की ही भेटावी आणि मी तिला ऐकावं. कारण ते नाही actually- म्हणजे गप्पा हे कधी होतात, हां. पण एखादा स्पेसिफिक टॉपिक जर घडला असेल आणि आमच्यात वाद झाले असतील किंवा आमचं पटलं नसेल तर त्यातनं संदेश, त्यातनं संदेश जो असतो आणि जो तू हे करतेस हे मला पटत नाहीये, म्हणजे थोडक्यात पण- माझी बॅटिंग असते आणि सिक्सर मारायची वेळ माझी असते. आणि जेव्हा ती गाडी चालवत असते आणि मी तिच्या बाजूला बसलेले असते आणि तो ऑलवेज असा दिवस येतो फ्रायडे मॉर्निंग, जेव्हा मी ठाण्याला जाते आणि तिला माहितीये की मी आईशिवाय ठाण्याला जाणारच नाहीये, कारण मला ट्रेन, घाम, ट्रॅव्हलिंग असं त्या सेंट्रल साईडला आवडत नाही. वेस्टर्न साईडला ओके, पण माहित नाही आमचा डेट असतात वगैरे. दोघींचा आमच्या गुरूंकडे क्लास असतो, पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे. त्यामुळे त्या गुरुछायेत ही गुरु शिष्याची जोडी जात असताना मी खूप त्याचा फायदा घेते. म्हणजे इव्हन मुकुंदला पण माहिती आहे की कधी एकदम सिरियस नोट असेल आमच्या दोघींच्या चेहऱ्यावरची, तोच मला सांगतो की वा आज ट्रॅव्हलिंगमध्ये काहीतरी वेगळं झालेलं दिसतंय. कसं असतं की आपली स्वप्न पण बघितलेली असतात. पण माझा जर्नीच सुरू झाला 11वीत, म्हणजे 17व्या वर्षी. की जर्नी म्हणजे काय, कथ्थक शिकायला सुरुवात झाली 17व्या वर्षी. हां, आणि मी 12वीत पहिली परीक्षा दिली कथ्थकची, हिने 12वीत विशारदची, संगीत नृत्य विशारदची पहिली परीक्षा पूर्ण, म्हणजे डिग्री पूर्ण मिळाली तिला. म्हणजे हा एवढा ड्रास्टिक बदल असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स असल्यामुळे तिला जेव्हा मेनका ट्रॉफी मिळाली आपल्या युनिव्हर्सिटीची बेस्ट डान्सरची, That तेव्हा was मला your होणारा dream ना ताई? हां, म्हणजे कारण मी तेव्हा शिकलेच नव्हते. मी 3री परीक्षा दिली आणि स्टेजवर गेले होते मेनकासाठी, तर तिथे काय लागतं हेच माहिती नव्हतं आणि एवढा रियाज पण नव्हता. 3ऱ्या परीक्षेला असा काय रियाज असतो. मग तेव्हापासून माझं ते स्वप्न अर्धवट राहिलं की अरे ही मिळवण्यासाठी आपण लहानपणापासून शिकायला पाहिजे होतं, तर आपण पोहोचलो असतो ना, आता कसं एकदम जाऊ. मग तिला जेव्हा मेनका ट्रॉफी मिळाली तेव्हा तिच्यापेक्षा मलाच म्हणजे अंगावर काटे आणि मला एकदम म्हणजे काय मी अचीव केलं आहे, माझ्या मुलीला मेनका ट्रॉफी मिळाली. आणि तो एक नेहमी पार्ट येतो मैत्रे की गुरुला जेव्हा असं जाणवतं की शिष्य आपल्यापेक्षा पुढे चालला आहे, तो अभिमान असतो त्यावेळेला. आणि खूप मोठा अभिमान म्हणजे मला त्या क्षणी असं वाटलं, आणि विश्वास पण की आता हिनी हे सगळं पूर्ण केलं पाहिजे, कारण तिला करेक्ट वयाला मिळालं आहे. ते आपण उशिरा सुरू केलं आहे, पण तुला करेक्ट वेळेला मिळालं आहे, तर तू जा पुढे, हे सगळ्या गोष्टी कर. त्यामुळे तेव्हा तो तिची पहिली ती पायरी तिने क्रॉस केली, मेनका ट्रॉफी. तिथे मी म्हणजे मला असं आलं की येस, म्हणजे मी इतक्या वर्ष तिला घडवते, ती पण घडवून घेते. घरातल्यांचा सपोर्ट आहे, श्रीकांतचा सपोर्ट आहे, पण त्याला जेव्हा तुला एक काहीतरी फळ मिळतं आणि तुला ॲप्रिसिएशन मिळाल्यावर मग तिला पण असं वाटतं की येस मला जायचं आहे पुढे, मी बरोबर ट्रॅकवर चालले. हे जे आहे तर ते म्हणतात ना की ही स्वप्न आम्ही तिच्यातच बघणार की तू जायला पाहिजे, माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये बघणार की त्यांना स्कॉलरशिप वगैरे मिळतात ते बघणार. पण म्हणजे असं आमच्या दोघींचा एकत्र जर्नी जेव्हा कलाकार म्हणून असतो ना, तेव्हा म्हणजे काय, हां म्हणजे A+. आणि तिथे विंगमध्ये आलो, विंगमध्ये आल्यानंतर ती मग काही विसरली, पाण्याची बॉटल तिथे विसरली. आणि मी तुला रुमाल सांगितलं विसरलं. होतं हे असं करायला पाहिजे होतं, तू माझं ऐकत नाहीस. तुला जाऊ दे सांगितलं आता. होतं, ही माझ्या स्टेप लक्षात राहत नाही, तरी तू मला ती करायला लावलीस. मग कळलं मला येत नाही ती स्टेप. दिशा तू भांडते तुमच्याशी हां, की आम्ही मला हे- भांडतो प्रॉपर. आणि मोस्ट हे की आम्ही असे खूप इरिटेट, मी तर खूप अशी पटकन इरिटेट होते. मी शॉर्ट टेम्पर्ड असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी मला असं ट्रिगर होते मी. तर मला असं होतं ना की आईनी लास्ट मिनिटला काही गोष्ट मला विचारली ॲक्शनबद्दल, तर मी तिला एवढंच सांगते की जे काय ते स्टेजवर बघूयात, आता इथे काही डिस्कस नको करू, जो भी है वो उधर देख लेंगे, स्टेज पे देख लेंगे. मतलब असं. आणि मग तिला टेन्शन येतं की स्टेजवर काय आत्ता बोल, आत्ता जे काय तुला बोलू. कारण हां, मी म्हटलं ती मग अशी सांगितल्याप्रमाणे ती माझ्या पोटात असल्यापासून ती शिकतीये किंवा ती घडतीये. आणि मला व्हायचं होतं ॲक्ट्रेस, नंतर मी एकदम माझा ट्रॅक बदलून मी एकदम डान्सरच झाले. तर तो माझा जो स्पॅन होता तो गेलेला आहे ना आता. असं मला एकदम असं तिला वाटलं की अगं ह्या ओळीनंतर पण काहीतरी ॲक्शन बदलली. बरं आपण 10 ठिकाणी मुलींना कॉम्पिटिशनला पाठवतो, वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. बरोबर. हिच्या त्या म्हणजे एवढा व्याप तेव्हा तिला नव्हता त्या सिच्युएशनला स्पेसिफिकली. तर ते सगळ्यांना घडवता आपल्यावर रियाज करायचा वेळ आपण घालून बसतो आणि मग आठवण असं होतं. आणि 99% जेव्हा आमचे सोलो ड्युएट परफॉर्मन्सेस फिक्स होतात किंवा असं होतं की आम्हाला काहीतरी ड्युएट कोरिओग्राफी करायची, तेव्हा आम्ही इतके बिझी होतो की आम्हाला बोलायला पण वेळ नसतो एकमेकांकरता. म्हणजे की आम्ही कम्युनिकेट करू की आपण हे काय करणार आहोत, नाहीच. म्हणजे आम्हाला वेळच नसतो. आणि अदरवाईज बिफोर 10 days
वी आर की हा काहीच नाहीये आपल्याकडे करायला, आपण जस्ट नॉर्मल. आणि जेव्हा ते काहीतरी ठरतं तेव्हा माझं काहीतरी शूट ठरतं, तिचं काहीतरी पण परफॉर्मन्स मग तेव्हा जेव्हा आपले गुरु हे सांगतात की हां. तुम्ही म्हणजे सातत्य ठेवा, रियाज ठेवा, तुमचा तवा ऑलवेज तापलेला पाहिजे. कारण कधी तुम्हाला काही गोष्टी करायला येतील आणि मग तुम्ही नंतर तवा तापायला ठेवाल, तसं नाही चालणार. तुम्ही यू शुड ऑलवेज बी रेडी फॉर परफॉर्मन्स. युअर स्वॉर्ड हां. शुड ऑलवेज बी शार्पन्ड फॉर द वॉर. सैनिक असतात ते युद्ध असतं तेव्हा सैनिक त्यांची तलवारीला धार देत नाही बसत, त्यांनी ते काढलेली असते इतके का ते दिवस maintain जी केलेलं धार देतात, ती धार त्या वॉरला यूज होते किंवा त्या युद्धाला यूज होते. तेव्हा कोणीतरी शत्रू आले आणि आता ते शार्प करत बसतील असं ते नाही आमची करत. आजी म्हणायची तहान लागली की विहीर खणायचं हे माझं नसतं. असतं. तर त्या अर्ध्याहून म्हणजे जास्त त्या ज्या म्हणायच्या म्हणी होत्या. किंवा ते होते त्या गोष्टी आता लक्षात येतात जास्त, की तेव्हा आपण बालपणी आजीने काहीतरी गोष्टी सांगितलेल्या असतात. सगळ्यांचा उपयोग होतो. म्हणजे उपयोग म्हणायचा ते आता आठवतं की अरे हे असं का ते म्हणायची लोक. आम्ही तो विषय सांगत होतो ते तिच्या लुकचं. लुकचा. सो मला एक प्रश्न हां, होता इथे तोच, दिशा, हां. की म्हणजे आता समजा अबोला आहे तुमचा आणि तू म्हणालीस की स्टेजवर बघून घेऊ आपण काय ते, आणि ताईला आता असं झालंय की मला सांग तू काय चेंजेस केलेत, बरोबर. हां. आणि आता तुम्ही गेलात स्टेजवरती किंवा एक बॅक स्टेज आहे आणि एक परफॉर्म करताय आणि अशा वेळेला काहीतरी गडबड झाली आणि आई रागवली आहे किंवा चिडली, तर असं कधी झालंय का की डोळ्यांच्या भाषेतून तुम्ही सांगताय, रागईत देताय आणि मग Duet-ला असं एखाद्या वेळेला होतं. त्यात पण त्या नजरेत परके पण असतो. जेव्हा ती माझ्याकडे बघते आणि असं काही आमचं भांडण झालं असतं किंवा मी तिच्याकडे बघते किंवा मी तिच्यावर चिडली, असं पण होतं. ते रागाचे डोळे कसे असायचे? नाही म्हणजे असं माहिती नाही मला. ते असं मगाशी सांग- घुंगरांचं सांगितलं तेव्हा म्हणजे माझा तो एक टोन आहे, दिशा असा. हा, दिशा that is the thing. आणि ती अशी मागे होऊन म्हणजे तिचे घुंगरू सुटले तर मी असं करून मी दिशा असं केलं ते आवाज माईकवर, ऑडियन्स मध्ये गेला होता. आणि मी आईला आणि मी पहिल्यांदा अशी ब्लँक झाले होते की असे कसे आज घुंगरू सुटले जाऊ- माझे? जाऊ का नको, कारण का तेव्हा मला झालं की गिल्टी पण फिलिंग होतं की अरे बापरे माझे घुंगरू सुटले आणि आता काय, कारण असं नसतं कधी होत नाही की माझे घुंगरू. पण काय त्या दिवशी त्या घुंगरू दिवशी सुटले. काहीतरी झालं होतं. Blessing. पण असं तो पण एक एक्सपिरियन्स होता की जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये टर्न होताना तुम्हाला दिसतो, तेव्हा अशा काही गोष्टी माझ्या बरोबर झाल्यात ना की ज्याच्यामुळे मला असं जाणवलं की नो हॅव टू बी वेल प्रेप्ड. तेव्हा मला आईची आठवण खूप आली. कारण 12वीत होते मी आणि एक परफॉर्मन्स होता माझा आणि त्याच्यात मी कोणासोबत तरी दुसऱ्यासोबत काम करत होते ॲज लाईक इन टर्म्स ऑफ मेकअप आणि हेअर, जे की मी स्वतः करू शकले असते. पण मला काय कॉन्फिडन्स होता की मी येते ना, मी करते, माझी एक्झाम आहे उद्या तरी मी करते, असा जो एक फिलिंग आणि एक ऑरा तयार झाला होता माझा. तेव्हा कानातलं निघालं. लहानपणापासून कधी असं झालं नाही आहे की माझं काही सुटलं आहे स्टेजवर, आणि ते नसावंच कधी. म्हणजे यू हॅव टू बी ऑलवेज पिंड टाईट की असं कानातलं ओढून तबल्यावाल्याकडे गेलं तर असं काही झालं नाही पाहिजे. सो असं नव्हतंच झालं, बट जे त्यावेळेला झालं स्टेजवर. सो प्रोबेबली ती लाईन मी क्रॉस केली होती कॉन्फिडन्स टू ओव्हर कॉन्फिडन्सची, म्हणून ते झालं होतं. सो अशी जेव्हा काही सिच्युएशन येते आणि तिचं दिशा येतं किंवा तिचं असं लुक माझ्याकडे येतो, तेव्हा मला असं वाटतं की ती लाईन मी क्रॉस केली आहे हे युनिव्हर्सला कळलंय. युनिव्हर्स गिव्स यू दी साइन. आणि युनिव्हर्स गिव्ह यू द साइन की घुंगरू सुटतायत, कानातलं निघतंय आणि असं उडतंय किंवा केस सुटतायत. मी म्हटलं हे कधी असं झालं नाहीये. सो आय थिंक दॅट हे होतं, आणि ते न होण्याकरता ती मला कॉन्स्टंट ओरडत असते, हे लक्ष दे, ते लक्ष दे, हे टाईट कर, ते टाईट कर. डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रँटेड. म्हणजे डोंट टेक युअर आर्ट फॉर ग्रँटेड. ट्रू ट्रू, व्हेरी ट्रू. कारण की जे तुम्ही किंवा तिने जे घडवलंय मला इतकं की आय शुड नेवर टेक दॅट ग्रँटेड की अरे मी डान्स तर कधी करू शकते. नाही, इट इज अ स्किल, बट तुम्ही ते शार्पच केलं नाही स्किल तर तुम्ही, म्हणजे जसं आपण म्हणतो ॲक्टिंग इज अ प्रॅक्टिस, तसं डान्स इज अ प्रॅक्टिस. जर तुम्ही नसाल प्रॅक्टिसमध्ये कुठलीही तर गाडी पण चालणार नाही, आपण जर चालू नाही केली तर. प्रत्येक अनुभव स्टेजवर जातानाचा आमचा वेगळा वेगळा असतो. म्हणजे असतो. कलाकार डान्सर म्हणून पण वेगळा असतो. आणि 99% असं होतं की कुठलीही ऍक्शन मी आईला म्हटलं की ही आपण करूयात आणि मीच विसरते स्टेजवर की मी आईला म्हटली, आई कशी आणि आठवण करून देते? ती तिचं चालू ठेवते. आणि मी लहान मूल कसं फिरतं आईच्या भोवती तसं मी स्टेजवर फिरून बरोबर पुढच्या वेळेला तिच्या बाजूला येते आणि तिला असं होतं की
कुठे गेली दिशा, म्हणजे काय. हा म्हणजे असं ठरलेलं असतं ना की ही ओळ तू करायची आहेस, मी थांबणार आहे. तर एका पार्टला काहीतरी असंच झालं होतं की ती पण थांबली आणि मी पण थांबली आणि मग मी कन्फ्यूज की मग म्हणजे पहिला डान्स कोणाचा होता, ही स्टेप कोणी नक्की करायची होती. आणि त्यानंतर actually ती मग बरोबर म्हटलं, जाऊ होती. दे आपण आणि मी सगळंच विसरले. नाचायला घेऊया. कारण आता सगळं नाचायचं, ती नाचो नाही तर न नाचो तेव्हा आपल्या तेव्हा तेव्हा डोक्यात काय विचार येतात ताई? असं होतं तेव्हा म्हणजे पहिला तो विचार- क्षण असतो ना, तो असं खूप असा युगायुगासारखा वाटतो की आता आता काय करायचं. तेव्हा तर ही म्हणाली ना की ऑन स्टेज बघूया, तेव्हा मी एंट्री घेतली आणि तो जसा पार्ट यायला लागला, शतजन्म शोधिताना मला वाटतं त्याच्यावरची कोरिओग्राफी मी केली होती ना, तेव्हा त्या पार्टचं मी सांगते, त्या गाण्याचं. आणि त्या पार्टला आल्यावर मला एकदम असं स्तब्ध वातावरण वाटलं स्टेजवर की आता ह्याच्या पुढे ॲक्शन त्यांच्या झाले आहेत, माझी पार्ट आहे आणि मागे काय चालतं ते काही कळत नाहीये. आणि मग मी नुसतं काहीतरी ॲक्शन काहीतरी करून मागे वळलं तर ह्या मस्त पोज घेऊन आणि त्याच्यामध्ये जाऊन मला म्हणजे आरूढ होतोय असं मला पोज घ्यायची होती. म्हणजे ते कसं दिसलं असतं. आणि तेव्हा ती बिंदास म्हणाली ऑन स्टेज बघू आई, आई आठवेल. कधी कधी तो कॉन्फिडन्स खूप उपयोगी येतो मला की जसं आपण म्हणजे मी यंगच आहे पण समजा 50शी क्रॉस केली आहे तर 50शी क्रॉस केल्यानंतरच्या काही गोष्टी असतात की आपल्याला पटकन आठवेन असं होतं. त्या त्या वयाप्रमाणे तुम्हाला चेंजेस होत असतात बॉडीमध्ये, त्याच्यामुळे आपला कधीतरी पटकन कॉन्फिडन्स जातो की काय असं पण वाटायला लागतं. पण आत्ता मी ह्यावेळेला असं सांगेन की या सगळ्या मुली आणि को आर्टिस्ट म्हणून तिला पूर्ण 100% मार्क आहेत. कारण ते फक्त तिलाच कळतं की आईला आता काय होत आहे किंवा स्पीड वाढतो. म्हणजे एक 35व्या वर्षी ॲक्सिडंट होणं ही खूप माझ्या दुर्दैवाची किंवा माझ्या कर्माचं असेल ते. पण तो 35व्या वर्षी ॲक्सिडेंट झाल्यानंतरची तिने फेस बघितली आहे की मी वॉकरवरच होते, आता मी परत ॲक्टिंग लाईनमध्ये जायचं आहे का मी डान्स करायचा आहे. आणि ती 5वीत होती, ती अशी काही फार मोठी नव्हती. त्याच्यानंतरच्या ज्या आपत्त्या असतात की त्याच्यात बदल कसे करायला लागत आहेत आईला. मग आपण एकत्र नसताना तिची एनर्जी म्हणजे NMSCला जाताना ती 25 वर्षाची, मी बरोबर 50शीची, बरोबर 25 वर्षाचं मधलं अंतर. तेव्हा मला त्रास झाला का मी सलग जी 30 मिनिटं मारू शकतो आम्हाला माहिती आहे ते मी देऊच शकतो. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही ड्युएट नाचणार नाही. दॅट वॉज दॅट फेज की आम्ही ठरवलं की आम्ही नाही करणार आहोत परफॉर्म एकत्र. आणि मग डिफिकल्ट होतं. आणि तेव्हा कसं होतं ना की तेव्हा आई माझ्यावरच चिडू शकते हक्काने. बरोबर. आणि जेव्हा ती मला हे म्हणाली की दिशा आता मी तुझ्यासोबत परत परफॉर्म नाही करत, तर मला असं वाटलं की मी सगळ्याच दृष्टीने करायचा प्रयत्न करते सपोर्ट, पण काय होतंय, काय प्रॉब्लेम होतोय. आणि मग डॉना गेल्यानंतर मग जेव्हा आम्ही एकत्र परत विचार केला उभं राहायचं, तेव्हा आम्ही मग पहिला आमचा वेळच देऊ शकत नव्हतो एकमेकांना. आणि वयाप्रमाणे तिच्या वयाप्रमाणे तिचं ते पटकन तिला लक्षात राहायचं. आणि तेव्हा माझ्या 10 गोष्टींमध्ये ते 11वी गोष्ट लक्षात राहायची नाही जी पहिली असायला पाहिजे लाईफमध्ये कलाकार म्हणून. पण ह्या सगळ्या फेजमध्ये ती 10 गोष्टीच पुढे आपल्यासमोर आल्या, अडथळे थोडक्यात की आपल्या जीवनातली काही जी गोष्टी असतात त्या आपल्याला पहिल्या पूर्ण करायला लागतात जबाबदाऱ्या घेतल्यावर, मग ते 11वी करावी लागते. तितक्याच आनंदाने आपण करतो कलाकार म्हणून पण आणि गृहिणी म्हणून पण किंवा तिची आई म्हणून पण. पण एक फेज प्रत्येकाच्या लाईफमध्ये बाईची अशी येते की आता प्रेफरन्स कशाला देऊ, म्हणजे काय कव्हर करू. आणि आपल्यातला कलाकार पण मरता कामा नये त्यांनी, त्याला पण न्याय द्यायला पाहिजे. कारण आपल्या आईवडिलांपासून सगळ्यांनी आपल्याला घडवलं आहे, गुरूंनी घडवलेलं आहे. तर मग तो फेज फार कठीण असतो कलाकारासाठी. हे ताई तू बोलतेस तेव्हा मला रिलेट होतंय कारण की आता मी पण त्याच फेज मधून जाते जिथे मला मैत्रीकडे पण बघायचं, मला थोडं घरी पण लक्ष द्यायचंय, थोडं आई आणि सासर आहे सगळ्यांकडे पण बघायचंय आणि स्वतःचं करिअर पण करायचं. आणि मी वर्किंग पण आहे, माझं सोशल वर्क पण सुरू आहे आणि व्हॉलेंटिअरिंग पण करत असते वेगवेगळ्या गोष्टींसाठी. कारण मला आवडतं, मला असं वाटतं माझ्याकडे जे ते मी दिलं पाहिजे लोकांना, बरोबर. मी ते राखून नाही ठेवलं पाहिजे, ताईला माहिती आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पण, तर मला असं वाटतं मी प्रेफरन्स कशाला देऊ. आणि त्यावेळेला मी पण स्टक होते, त्यामुळे खूप रिलेट केलं आता. नाही म्हणजे प्रेफरन्स म्हणजे पटकन तुम्ही आपण काय करायला पाहिजे की ऍक्च्युली ती प्रत्येक गोष्ट करून पटकन बाजूला व्हायला पाहिजे. प्लॅनिंग, आपल्याला प्लॅनिंग करायची अत्यंत गरज असते. त्या एनर्जी कधी कधी पुरत नाही. म्हणजे प्लॅनिंग करायचं आहे पण ती एनर्जी म्हणजे 5 कामं आहेत, 3 कामांपर्यंत छान एनर्जी असते, 4थ्या आणि 5व्यापर्यंत अगदी. कारण माझं असं मला आलेला अनुभव सांगते की प्रत्येक गोष्टीतनं तू आनंद घेत गेलीस ना तर तुला ती एनर्जी आपोआप मिळते. म्हणजे मी प्रत्येक जबाबदारी पाडताना त्याच्यात आनंद पण घेतला आहे. म्हणजे मला असं कुठे वाटलं नाही की मी डोनासाठी माझा वेळ घालवला. माझे एक स्टुडंट नेहमी म्हणते की ताई तुम्ही इन्व्हेस्ट करता तुमचा टाईम, म्हणून तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि म्हणून तुम्ही बाकीच्यांच्या नॉर्मल लाईफमध्ये जे म्हणतात की 10 धोंड्यांवर पाय ठेवून रुपाली तू सगळं करतेस, ते 10 धोंडे न
वाटता मला असं वाटतं की अरे हां मला आकाशापर्यंत जायचं आहे ना. लोकांना कसं आहे की मला माहिती आहे की मला गच्चीपर्यंतच जायचं आहे तर माझ्याकडे 3च जिने चढायचे आहेत. मला जर आकाशापर्यंत जायचे असतील तर आधी नॉर्मल जिने पण चढता आले पाहिजेत तर आपण आकाशापर्यंत जाऊ ना. तर मग तो जर आनंदच आपण घेतला नाही तर कसं होणार. म्हणजे आनंद घेऊनच पुढे गेलीस तू तर तुझी एनर्जी तुझी मिळते तुला आणि त्या सगळ्या कामाची एनर्जी तुला प्लसमध्ये येते. म्हणजे युनिव्हर्सल म्हणतात तुम्ही ते की ते आपोआप तिकडनं तुला ब्लेसिंगच मिळतात. तर मित्रांनो सध्या आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढच्या भागामध्ये स्पिल द टी विथ सरिता पेज या पॉडकास्टमध्ये.